आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा आदरणीय अजितदादांचं मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। आणि नेहमी परीक्षा घेतात तसं आजसुद्धा त्यांनी परीक्षा घेतली असं म्हणायला काय हरकत नाही, कारण सकाळी 8 वाजताचा कार्यक्रम। आता दादांसाठी सगळंच माफ आहे, पण आम्हा सगळ्यांच्यासाठी खूपच अडचणीचे विषय आहेत, पण तरीसुद्धा दादांची वेळ मिळणं या एका अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं। आपण दिलेल्या वेळेमुळं आजचा कार्यक्रम आणि भविष्यातलं आरोग्य विभागाचं काम अत्यंत अधिक प्रगतशील होणार आहे। म्हणूनच मनापासून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मी आपलं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो। आजच्या दिवसाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रामधले एक अतिशय चांगल्या पद्धतीची प्रगतीचा एक टप्पा आपण सुरू करतो। राज्यातल्या आरोग्य विभागाच्या 2 मुख्य अशा पद्धतीनं कार्यालयांच्या मार्फत राज्याचं संपूर्ण आरोग्याची यंत्रणा चालवली जाते। विशेषतः मुंबई शहरामध्ये आरोग्य संचालनालय मुंबई की जिथं धोरण आणि मार्गदर्शक तत्त्व आणि तिथे इम्प्लिमेंटेशन ॲक्च्युली होतं आहे, आणि पुणे हे आरोग्य विभागाचं दुसरं सेंटर आहे की ज्या दुसऱ्या सेंटरमध्ये राज्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र असेल, माता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण, इतर लोकांशी निगडीत विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यापासूनच्या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी याच ठिकाणी प्रशिक्षण असेल, तांत्रिक सहाय्य यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी पुण्यातल्या ऑफिसमध्ये काम केलं जातं। या सगळ्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं एकत्रित अशा पद्धतीचं कार्यालय पाहिजे होतं, ते एकत्रित कार्यालय नसल्यामुळं कामकाज होत होतं, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी होत होतं। त्या सगळ्यांना एकत्रित आणून आता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचं पुणे विभागाचं काम एक अत्यंत सक्षमपणानं पुढे जाण्यासाठीचा आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीची इमारत होईल, पण त्या इमारतीपेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कामामध्ये सुद्धा तेवढीच गतिमानता होईल। शेवटी प्रशस्त इमारत, प्रशस्त वातावरण आणि त्यामुळं काम करण्याचा उत्साहसुद्धा वाढत असतो, आणि त्यामुळंच एका बाजूला सेंट्रल अशा पद्धतीची ही इमारत होईल आणि त्याचबरोबर दर्जेदार अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं आपल्या सगळ्यांचा कामाचा उत्साहसुद्धा वाढणार आहे। आणि त्यासाठी निश्चितपणानं आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना सुद्धा शुभेच्छा देतो। लवकरात लवकर ही इमारत लोकार्पण करण्यासाठी आपण विशेषतः कॉन्ट्रॅक्टरना जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि वेळेत पूर्ण करून एक चांगली इमारत आपल्या सगळ्या यंत्रणेला अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकार्पण करण्यासाठी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून द्यावी, अशा पद्धतीची विनंतीसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण करूया। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक दुसरं महत्त्वाचं काम आपण सगळेजण ज्याचा शुभारंभ करतोय ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून 43 दवाखाने की जे विशेषतः स्लम एरियामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी सुरू करतोय। या स्लम एरियामधल्या 43 दवाखान्यांमध्ये विशेषतः पुणे शहरातली 7 ठिकाणी आज आपण ऑनलाईन की तिथले आमदार आणि मान्यवर लोकप्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी एकत्रित या 43 संपूर्ण बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या उद्घाटन आपण केलं, आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय मान्यवर लोकप्रतिनिधींचा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो। विशेषतः पुणे शहरातल्या 7 ठिकाणी, अकोल्यामध्ये 1 ठिकाणी, अमरावती शहरामध्ये 5 ठिकाणी आणि कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी, सोलापूर शहरामध्ये 10 ठिकाणी आणि नाशिकमध्ये 4 ठिकाणी आणि त्याच्यानंतर ठाण्यामध्ये 14 ठिकाणी या सगळ्या होत असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या निमित्तानं स्लम एरियामध्ये या सगळ्या कामाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरुवात होते। त्यासाठी सुद्धा आपण सगळेजण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी आरोग्याची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करूया। विशेषतः आत्ताच दादांनी सहज माझ्या कानावरती घातलं की या सगळ्या दवाखान्यांच्या मधनं जे काम व्हायला पाहिजे ते अजून चांगलं व्हायला पाहिजे, आणि हे खरं आहे। बऱ्याच वेळा दादा असं होत असतं की मॉनिटरिंग आम्हा सगळ्यांचं किती आहे त्याच्यावरती या कामाचा परफॉर्मन्स अवलंबून असतो, आणि मला असं वाटतं की आरोग्य विभागाचं काम जे आत्तापर्यंत होतं त्याच्यापेक्षा सुद्धा अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही सगळीच मंडळी आपल्या आशीर्वादाखाली राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याचे रिझल्ट्स अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आहेत। विशेषतः GB सिंड्रोम आला, कोरोना आला आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक साथीच्या आजारांच्या नंतर प्रत्येक वेळेला आपण NIVला जावं लागतंय। या सगळ्या NIVपेक्षा सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या महाराष्ट्रातल्या देशात उत्कृष्ट अशा होतील अशा पद्धतीच्या लॅबची सुरुवातसुद्धा आपण आपल्याच हस्ते पुढच्या टप्प्यामध्ये दादा करतोय। NIVलाच जाण्यापेक्षा सुद्धा MIV जी आपली असेल की ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या रोगांचं निदान अत्यंत दर्जेदार पद्धतीने आम्ही करू,
थोडक्यात जे चांगलं असेल, जे उत्कृष्ट असेल ते महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचं असेल, अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आम्हाला सगळ्यांची धावपळ आणि धडपड चालली. त्या सगळ्या धावपळ धडपडीला आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन आणि आपल्या सूचना अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः दादा मला मुद्दाम आपल्याला सांगायला पाहिजे, कारण स्वच्छतेचे भोगते आपण खूप आहात. एखादी गोष्ट चुकीची असेल, जी आवडली नाही तर पटदेशी तिथं काय आणि कोण आहे याचा सुद्धा विचार न करता रिॲक्ट होणारा एकमेव राजकारणी असाल तर कदाचित आपण असाल. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला स्वच्छतेचा विषय, दुसऱ्या बाजूला डाएटचा विषय आहे आणि तिसऱ्या बाजूला लॉन्ड्रीचा विषय आहे, या तिन्हीसाठी खूप चांगल्या पद्धतीनं पैसे आपण खर्च करतोय. पण दुर्दैवानं पैसे ज्या पद्धतीनं खर्च करतोय त्या पद्धतीचे रिझल्ट्स दिसत नाहीत. आणि म्हणूनच त्या सगळ्यांसाठी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात, कारण विशेषतः पहिल्यांदा बातम्या आल्या होत्या, आपण बघितलं असेल, केरळला दर दिवशी एकूण सगळं लॉन्ड्रीचं काम जे आहे, स्वच्छतेचं सगळं काम दर दिवशी त्यांच्या बेडशीट आणि सगळ्याच्या सगळ्या स्वच्छतेचं काम दररोज बदललं जाते आणि ते सगळं दाखवलं जातं संडे, मंडे, ट्यूसडे. मला असं वाटतं की पुढच्या टप्प्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची औपचारिक आपण घोषणा करतोय आणि टेंडर पूर्ण झाले. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याच शुभ असते महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, PSC असतील, आर्याचे असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, आमचे जिल्हा रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असतील, या सगळीकडे सुद्धा ही सेवा उपलब्ध होते. त्याच पद्धतीनं उत्कृष्ट डाएट हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि उत्कृष्ट डाएटबरोबर स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आम्ही तरी असं सांगितलं आहे, ज्या ठिकाणी स्वच्छता होणार नाही तिथल्या अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही कारवाई करू. का? पैसे आपण देतोय ते पैसे सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टींचा उपयोग लोकांसाठी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी चांगल्या करत असताना मी मुद्दाम आपलं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेन. ते एवढ्याचसाठी की परवा आम्हाला तामिळनाडूला सुद्धा साहेबांनी पाठवून दिलं आणि तामिळनाडूला पाठवून देत असताना त्यांची अपेक्षा एवढीच होती की ज्या पद्धतीनं तिथंसुद्धा क्वालिटी मेडिसिनवर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं भर देतोय. जे औषध खाजगी दवाखान्यामध्ये तुम्ही आणि मी घेतोय तेच औषध माझ्या सगळ्या सार्वजनिक आरोग्य विभागातल्या PSCमध्ये आणि उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा असलं पाहिजे. आणि पुढच्या थोड्याच दिवसांमध्ये त्या सगळ्या कामाची अत्यंत दर्जेदार सुरुवातसुद्धा होते. म्हणजे असे अनेक निर्णय की जे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त, महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्यासाठी अत्यंत आवश्यक आणि भविष्यकाळामध्ये कुठल्याही माणसानं कुठं जावं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दवाखान्यातच औषधोपचाराला जावं एवढा विश्वास व्यक्त करतील असं काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या सगळ्या कामाला आपले आशीर्वाद, मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीची विनंती करतो. अतिशय व्यस्ततेतून आदरणीय नीलमताईसुद्धा इथं उपस्थित आहेत. सातत्यानं आमच्या सगळ्या चांगल्या कामासाठी त्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना नेहमीच असतं. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या उपस्थितीनं सुद्धा आम्हा सगळ्यांच्या एकूण कामाची खूप चांगल्या पद्धतीनं आदर आपण व्यक्त केलात असं आम्हाला वाटतंय. खरं तर अजितदादांनी दिलेली 8ची टायमिंग आणि बाकीचे सगळे कोण लोक येतात नाहीत अशी प्रश्न आणि अशी परिस्थिती होती. परंतु राज्यातले जबाबदार नेतृत्व ज्यावेळेला आमच्याकडे येतं आणि त्याचबरोबर आपल्यासारख्या व्यक्तिमत्वानं सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि उपस्थिती दाखवून या सगळ्या कामाला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी आम्हा सर्वांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी उपस्थिती दाखवून मार्गदर्शन करताय ते आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा मनापासून सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण सगळ्यांना आम्हाला दिली. खरं तर सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, छोट्या छोट्या ठिकाणी एखाद्या पैशाच्या सगळ्या औषधाच्या खाजगी सगळ्या यंत्रणांमध्ये मेटाकुटीला आलेल्या माणसासाठी आमच्या यंत्रणेनं जर चांगलं काम केलं तर काय होऊ शकतंय त्याचं उत्कृष्ट उदाहरण दादा कोरोनामध्ये आपण बघितलं. सगळेच्या सगळे लोक, कोणी बाहेर येत नव्हतं, फक्त त्यावेळेला येत होता कोण तर महाराष्ट्रातला सार्वजनिक आरोग्य विभागाचा सामान्य माणूस. मी त्यावेळेला बघतो डॉक्टर तर सोडाच, पण आमच्या कंपाऊंडरलाही महत्त्व होतं देवापेक्षा ते सगळे लोक. का तर त्यावेळेला खाजगी क्षेत्रातले लोकसुद्धा ज्यावेळेला सगळा अंदाज आला त्यावेळेला ते पुढे आले. पण आपली माणसं मात्र आपल्या सगळ्यांच्या सूचनांना आणि आदेशानं खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. तसंच काम इथून पुढं सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सूचनेनं लोकांसाठी समर्पित करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. परवा RBSKच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आपण आला होतात. खरं तर त्या दिवशी सुद्धा पत्रकारांनी तुम्हाला विचारलं की अरे हा अगोदरचाच कार्यक्रम आहे पण आपण कसं काय ह्या कार्यक्रमाला. खरं तर प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीसुद्धा व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं आहे की लोकांना आमच्या योजनासुद्धा माहिती असत नाहीत आणि म्हणून आम्ही आता नेहमी सांगतोय की या सगळ्या योजनांची प्रसिद्धी, प्रचार, राईट मॉनिटरिंग, चांगल्या पद्धतीचा लोकांचा जो काही येतोय तो रिस्पॉन्स आपण सगळ्यांनी बघितला पाहिजे. हेच तर उद्देश आहे. कारण ज्या वेळेला अर्थमंत्री म्हणून दादांकडे आम्ही जातोय त्यावेळेला ते आमची पहिल्यांदा परीक्षा घेत असतात. कशासाठी पाहिजे, त्याची किती आवश्यकता आहे, ते खरोखर गरजेचं आहे काय,
ते म्हणण्यापाठीमागचा उद्देश जो असतो तो एवढाच असतो की त्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या उपयोगाला याव्यात. आणि मी दादा आता खात्रीनं सांगतो, आपल्याला अपेक्षित असणारं अत्यंत चांगलं आणि दर्जेदार काम करण्यासाठी आम्ही सगळी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेचे आमचे अधिकारी पदाधिकारी आम्ही सगळे मंडळी ज्या पद्धतीनं काम करतोय, आपण महाराष्ट्रात जिथं जिथं जाल तिथं निश्चितपणानं आपल्या भाषणामध्ये सुद्धा आमच्या विभागाचं काम निश्चितपणानं गुणगौरव करायला अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून चालला आहे. तो असाच पुढे राहण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.